शोधाचा धगधगता अग्निकुंड। नवापूर तालुक्यात शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत भेसळयुक्त धान्य पुरवठा आणि भ्रष्टाचार हे दोन गंभीर मुद्दे आहेत, ज्याचा परिणाम समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर मोठा होतो। भेसळयुक्त धान्य हे म्हणजे धान्यामध्ये इतर चीजांचा समावेश करणे किंवा धान्याचा दर्जा कमी करणे। यामुळे ग्राहकांना हानिकारक पदार्थांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो। यामुळे सरकारी वितरण प्रणालीवर विश्वास कमी होत आहे। वास्तविकता हे गैरप्रकार नवापूर तालुक्यात गंभीर असून याची तात्काळ दखल नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तात्काळ या प्रकरणी निलंबन करणे गरजेचे आहे। जर या गंभीर प्रकरणात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तात्काळ निलंबित केले नाही तर जिल्हाधिकारी या भ्रष्टाचाराला पांघरून काढत आहेत असे प्राथमिक चित्र सामान्य जनतेत जिल्हा प्रशासनाचे तयार होईल आणि सामान्य जनतेत जिल्हाधिकारी यांच्या भूमिकांबद्दल शंका आणि नकारात्मक चित्र तयार होईल। नवापूर तालुक्यात शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत भेसळयुक्त धान्य पुरवठा जाणून बुजून केला जात आहे। त्यातून काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी कोट्यवधी रुपये महिन्याचे कमवून घेत आहे। नवापूर तालुक्यात शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत भेसळयुक्त धान्य भ्रष्टाचार म्हणजे सार्वजनिक सेवांमध्ये किंवा प्रशासनात अनियमितता आणि अपव्यवहार हे सरकारी योजनांच्या कार्यान्वयनात अडथळा आणते आणि गरजूंना योग्य सेवा मिळण्यास बाधा आणते। शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत भेसळयुक्त धान्य भ्रष्टाचार दोन्ही समस्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। यासाठी जनजागरूकता, कडक कायदे आणि सरकारी धोरणांची पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे। भ्रष्टाचार ज्याला समाजात एक हानिकारक शक्ती म्हणून पाहिलं जातं। भ्रष्ट व्यवस्थेतील विशिष्ट व्यक्ती त्यांचे आर्थिक फायदे अधिक करून घेण्याकरिता शासकीय वितरण धोरणात बदल करून भ्रष्टाचार करीत आहे आणि विरोधाभासात्मकपणे वैयक्तिक फायदे मिळवत आहे। शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत भेसळयुक्त धान्य भ्रष्टाचारमध्ये भ्रष्टाचाराचा सर्वात तत्कालीन आणि मूर्त फायदा म्हणजे आर्थिक लाभ। लाचखोरी किंवा घोटाळ्यासारख्या भ्रष्ट व्यवहारांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती नवापूर तहसील कार्यालयातील पुरवठा व्यवस्था आणि पुरवठा व्यवस्थेतील कर्मचारी अधिकारी वर्ग बेकायदेशीर मार्गाने अनेकदा अप्राप्य असलेली संपत्ती जमा करीत आहे। पुरवठा शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी एवढा भ्रष्टाचार करीत आहे की त्यांना येणाऱ्या काळात हा आर्थिक परिणाम एक आरामदायक जीवनशैली प्रदान करू शकतो, ज्यामुळे आरोग्य सेवा आणि घरे मिळू शकतात। शिवाय ही संपत्ती विशेष अधिकाराचे एक चक्र तयार करू शकते। शासकीय योजनेत धान्य गोदामात भ्रष्टाचार करून भ्रष्ट व्यक्ती यांच्या येणाऱ्या भविष्यात मोठी लाखो करोडो रुपयांची गुंतवणूक करीत आहे। संभाव्यतः त्यांच्या कुटुंबासाठी अधिक चांगल्या संधी या भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या लाभाच्या आधारे ते तयार करून देत आहे। शिवाय भ्रष्टाचार वैयक्तिक शक्ती आणि प्रभाव वाढवित आहे। भ्रष्ट व्यवहारांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती अनेकदा स्वतःला अशा पदांवर शोधतात जिथे त्यांना महत्त्वपूर्ण अधिकार असतात। ही शक्ती विविध मार्गांनी प्रकट होऊ शकते, जसे की इतरांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेण्याची क्षमता किंवा संसाधनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता। अशा पदांवरून येणारे नियंत्रण आणि वर्चस्वाची भावना मादक ठरते, ज्यामुळे व्यक्तींना भ्रष्टाचारात भाग घेण्यास प्रोत्साहन मिळते। पुरवठा शाखेत तयार झालेले भ्रष्ट क्रियाकलापांद्वारे तयार केलेले नेटवर्क संरक्षण आणि समर्थन देखील प्रदान करीत आहे। तथापि भ्रष्ट व्यवहारातून मिळणारे वैयक्तिक फायदे समाजासाठी घातक ठरतात, ज्यामुळे व्यापक असमानता, संस्थांवरील अविश्वास आणि आर्थिक विकासात अडथळा निर्माण होतो। अशा प्रकारे भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपत्कालीन फायदे मिळत आहे, परंतु भ्रष्टाचाराचे दीर्घकालीन परिणाम संपूर्ण समाजासाठी विनाशकारी असू शकतात। नवापूर तालुक्यात शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत भेसळयुक्त धान्य पुरवठा। शेवटी शासकीय धान्य वितरण व्यवस्थेत हा पुरवठा शाखेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना आर्थिक लाभ, सामाजिक गतिशीलता आणि वर्धित शक्ती गतिशीलता यांसारखे वैयक्तिक फायदे प्रदान करू शकतो, परंतु हे फायदे नैतिक दुविधा आणि सामाजिक हानी यांच्याशी खोलवर गुंफलेले आहेत। या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनता त्यांचे हक्काचे धान्यापासून वंचित राहत आहे। पुरवठा शाखेचे हे भ्रष्टाचार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 चे भंग ठरत नाही का याचे अध्ययन जिल्हाधिकारी यांनी करून घ्यावे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 चे जर प्रथमदर्शनी भंग होत असेल तर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांना निलंबन करण्यासाठी उशिरा का असाही प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे।
हा पुरावा समोर आल्यानंतर या भ्रष्टाचाराच्या संदर्भात जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सामान्य जनतेचे लक्ष आहे। जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख।